हा व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे ज्यांचे मार्क्स नेहमी कमी येत असतात, त्यांना शिकवलेलं लक्षात राहत नाही. मग त्यांचे पॅरेंट्स विचार करतात आपण एका वेगळी ट्यूशन किंवा अकॅडमी बघू ज्याच्यामध्ये जास्त मुलं असतात आणि एक्सपिरियन्स टीचर असेल, त्यामध्ये नक्की त्याचा स्कोर वाढेल. तर हे आपल्या डोक्यातून काढून टाका, याच्यातलं काही होणार नाही आहे. त्यासाठी 3 इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो, बरोबर लक्ष द्या. पहिले, ज्यांचे मुलं फार वीक असतात, त्यांचं नाही का लक्ष लागत नाही, तर त्यांच्यासाठी पर्सनल टीचर किंवा अशी ट्यूशन बघा ज्याच्यामध्ये फार मुलं कमी असतील आणि त्याला पर्सनलाइज शिकू शकते, तर त्यामध्ये थोडं त्याच्यामध्ये नाही का स्कोरिंग वाढू शकते. सेकंड, तुम्ही त्याला पूर्ण कन्सेप्ट किंवा पूर्ण टॉपिक एक्सप्लेन करायचं मागे कधीच जाऊ नका. ते त्याला पूर्ण एवढे आठवेल आणि तो पेपरमध्ये लिहेल याची काही गॅरंटी नाही. बेटर की त्याला असे टॉपिक शिकवा ज्याच्यामध्ये खरंच नाही का तो स्कोर करू शकते, तो लिहू शकते आणि ते पेपरमध्ये येईल. इम्पॉर्टंट त्यामध्ये तुम्ही नाही का सपोज त्याला कोणती गोष्ट कन्सेप्ट शिकवत असाल आणि तुम्ही विचार करत असाल येस फ्रॅक्चर आणि तिच्या द टाइप्स ऑफ फ्रॅक्चर, प्रॉपर इम्प्रॉपर युनिट फ्रॅक्शन, येस यू हॅव टू लर्न इट, तर असं काही करू नका. थोडंसं नाही का ट्रिक लावून यूज करा, त्याला फॅमिलियर लँग्वेजमध्ये करा. जसं की नाही का तुला माहिती आहे फ्रॅक्चर आहे त्याचं नाही का सापूर आहे, प्रॉपर इम्प्रॉपर युनिट, त्यामध्ये प्रॉपर इम्प्रॉपरचं नाही का थोडंसं बनत नाही. युनिट आहे ना ते मस्त, टेन्शन नाही घेत भाई, वरतं नेहमी बन राहते, खाली नंबर नाही का डिनोमिनेटरमध्ये कोणता पण येऊ, टेन्शन नाही. अशातलं थोडी नाही का त्याला नाही का सांगायला तर नक्की त्याच्या डोक्यात जाईल आणि त्याला इंटरेस्ट क्रिएट होईल. थर्ड आणि लास्ट पॉईंट, जेवढं पण तुम्ही शिकवलं आहे त्याचा पेपर नक्की घ्या आणि त्या पेपर फक्त 1 नका घ्या, तकरीबन 3 तरी पेपर घ्या. त्याच्यामुळे त्याच्या नाही का रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल. आणि लक्षात ठेवा जो 3रा पेपर घ्याल हा नाही का त्याच्या एक्झामच्या 1 दिवसा अगोदर किंवा सकाळी पहाटे तरी घ्या, कारण की त्यामध्ये कन्सेप्ट चांगल्या प्रकारे रिकॉल होईल आणि पेपरमध्ये आठवण्याचे चान्सेस वाढतात. सो इथंच हा व्हिडिओ संपला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.